वल्कफ क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आहोत आम्ही श्री जोम मल्लिकार्जुन मंदिर उचाटमध्ये। हे मंदिर आहे आमच्या जुन्या गावी म्हणजे जावळीला उचाटला। हे तिथलं महादेवाचं मंदिर आहे, श्री जोम मल्लिकार्जुन मंदिर। आज महाशिवरात्रीसाठी आम्ही आमच्या या गावात आलो आहोत, जावळीला उचाटमध्ये। कोणत्याही ऋतूमध्ये गारवा असलेलं असं हे आमचं गाव। तुम्ही कधीही आलात ना इथे तरी कधीही इथे गरम होत नाही। प्रचंड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्यामुळे इथे गारवा असतो। आम्ही मंदिरात जायला निघालो आहोत, तर तिथे मला आपण आता ह्या कुठल्या रस्त्याने जाणार आहोत ना हे सांगते, कारण आम्ही कालच महाबळेश्वरला पण गेलो होतो शॉर्टकटने। तिथे हा रस्ता कुठे जातो? वाघोळे। वाघोळे। आणि तिथून आपण कुठे जाणार? महाबळेश्वर। आणि इथून आपण गेलो तर आपण 20 मिनिटात 20 मिनिटात महाबळेश्वरला पोहोचू। काल आपण वरचा नवीन रस्ता झालाय ना, त्याने आपण तापोळ्याने म्हणजे लॉन्चने आपण महाबळेश्वरला लवकरात लवकर पोहोचू शकतो। तिथे म्हणाली तसंच राजे चंद्रराव मोरे यांची कुलस्वामिनी निरपजी देवी यांचं इथे मंदिर आहे आणि मग तिथूनच आपण शॉर्टकटने महाबळेश्वरला जाऊ शकतो अगदी काही मिनिटांमध्ये। कारण आम्ही सकाळी गेलो होतो महाबळेश्वरला आणि सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो होतो। आता आम्ही निघालो आहोत आपल्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। हे जे मंदिर इथे जाण्याचा जो रस्ता आहे ना हा फार खडतर आहे आणि पूर्वी पोचायला 5 ते 6 तास मला तरी लागले होते हे चढण्यासाठी। इथे खूप सारे ट्रेकर्स येतात जे या मंदिरात जात असतात। विचारतील कुठे गेला होता, काय एवढं एकदम। आज महाशिवरात्री निमित्त आम्ही मल्लिकार्जुन देवालयाला जात आहोत। सोना साहेब आमचे आहेत ते आम्हाला देवाच्या दर्शनाला घेऊन जात आहेत। हे सोना साहेब आहेत। भरपूर अडचणीचा रस्ता आहे, गाड्या भरपूर इथे अडकलेल्या आहेत कारण की रस्ता अडचणीचा आहे। गाड्या भरपूर इथे म्हणजे जागेवरतीच फिरतात चाक, त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही, कच्चा रस्ता आहे। इथे फक्त बुलेरो महिंद्राच्या मस्त चालतात। मागच्या ती TUV 300 आली होती ना, ती एक घेऊन गेली तो वरती मस्त। ती बघा गाडी इथेच थांबली आहे कारण की ते पुढे जाऊ शकले नाही, कारण की इथून चढणारच नाही, कारण की हा बघा चढण कशी आहे, त्यामुळे सगळी अडचण आहे। देवाचं दर्शन तुम्हाला सहजासहजी भेटणार नाही, त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहे। माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये आम्ही जेवढे सगळेजण गेलो होतो ना त्या सगळ्यांनी थोडं या ठिकाणची माहिती आपल्याला सांगितली आहे, तर तुम्हाला सगळेजण बोलताना दिसतील। आता विकास भाऊने आपल्याला जी माहिती सांगितली ना, कारण ते नेहमी इथे येत असतात, त्यामुळे हा परिसर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि म्हणून ते आपल्याला याची माहिती देत आहेत। आम्ही जवळजवळ 3-3.5 तासाचं अंतर पार केलं आहे कारने। हा नवीन रस्ता झाल्यामुळे त्यामुळे हा प्रवास खरंच खूप सुखकर झाला। ज्यांनी कोणी हा रस्ता बनवला ना त्यांना खरंच सलाम, कारण हा एवढा खडतर रस्ता बनवणं खूप कठीण आहे। आम्हाला ना इथे गाडीतून उतरावं लागलं कारण एक स्लोप असा होता जिथे शक्य नव्हतं। आम्ही मल्लिकार्जुन शंकराचं देवस्थान आहे तिकडे चाललेलो आहोत। गाडीमध्ये लोड जास्त होता, आम्ही उतरवलंय। आमची गाडीमध्ये काकी फक्त बसले, त्यांना घेऊन ते वरती गेले। आम्ही हा थोडासा चढून पुढे गाडीत बसणार आहोत आणि नंतर मग आम्ही किती लागतोय देवस्थानाला जाणार आहोत। हे माझे दीर विकास भाऊ आहेत आणि त्यांची मुलगी तिथी, या दोघांनी मिळूनही उत्तम माहिती सांगितली या भागाची। मागे अजून खूप लोक आहेत। अप्रतिम सौंदर्याने नटलेलं असं हे कानदाट खोरं सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे। आणि ही कोयना नदी आहे। हा चढ खूप जास्त होता म्हणून आम्ही चढू नाही शकलो, तर गाडी आम्हाला खाली उतरून पळून गेली। आता म्हातारे लोक चढत आहेत, जवान लोक चढत आहेत गाईज। हो
चाललेत सगळे हळूहळू. आणि त्या दोघी सगळ्यात म्हाताऱ्या, अगदी म्हाताऱ्या, ग्रेट 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 ग्रँड मदर्स. हातात हात देऊन चढतायत. काय पण इकडे बघ, स्माइल कर. आता आम्ही एकदम खालून एकदम सपाटीपर्यंत आलोय. इथे आम्ही थोडंसं पुढे जाणार, नंतर आम्ही चालत शिवालयापर्यंत जाणार आहोत. ते समोरची टेकडी आपल्याला चढायची आहे. सगळे उतरलेले आहेत. आता आम्ही चालतोय. आमची गाडी याच्या पुढे नाही जाऊ शकत, याच्या पुढे पायवाटच आहे, त्याच्यापुढे आम्हाला चढत जावं लागेल. ऑलमोस्ट आम्ही अर्धा रस्ता गाडीने आलोय. सो आता आम्हाला अर्धा रस्ता पायाने जायचं आहे. आपण जिथे उतरलो ना त्याला धनगरवाडा म्हणतात. तर तिथे धनगर लोकांची खूप घरं आहेत. जेव्हा आपण इथपर्यंत येतो ना तेव्हा ते आपल्याला ताक देतात प्यायला, थंड पाणी असतं यांच्याकडे. तुम्ही इथे निवांत थोडा वेळ बसू शकता आणि मग पुढे चढू शकता, कारण ह्याचं अंतर चालत 1.5 तासाचं आहे पुढे. तर इथलं त्यांच्या घरामध्ये थोडा वेळ बसायचं बाहेर आणि मग आपण चढायला सुरुवात करू शकतो. तर आता काय आपण काय खूप दमलेलो नव्हतो गाडीने आल्यामुळे, त्यामुळे आम्ही असेच चढायला सुरुवात केली. वरती तुम्ही बघू शकता की अजूनही इथे खूप माती आहे आणि चढ आहे. तुम्हाला सतत वरती चढायचं आहे, पुन्हा खाली उतरायचं आहे, पुन्हा चढायचं आहे. एक थोडं अंतर पार केल्यानंतर ना, म्हणजे 1 पाऊण तासाचं अंतर पार केल्यानंतर तुम्हाला परत एखाद्या सपाटीपर्यंत येऊन पोचतो आपण आणि मग सरळ चालू शकतो. पण ह्या ज्या वाटा आहेत ना, इथे तुम्हाला सतत वर चढावा लागतो, मग दम लागतो चालताना. त्यामुळे आपण म्हणतो ना, एक स्टेप थांबा, चढा. पहिला पाय जोपर्यंत घट्ट रोवला म्हणजे ठेवत नाही आपण, तोपर्यंत दुसरा उचलायचा नाही. इथे शूजच घालायचे कंपल्सरी, कारण चप्पल घसरू शकते. इथे लोक काठीच्या आधाराने वरती चढतात, म्हणजे काठी घेतली की त्याला सपोर्ट मिळतो आणि तुम्ही व्यवस्थित मग हा रस्ता पार करू शकता. खूप म्हणजे ज्यांना त्रास आहे श्वासाचा त्या लोकांनी इथे न येणंच बरं, कारण जेव्हा धाप लागते तेव्हा तुम्ही जास्त वेळ इथे चालू नाही शकत. इथे भरपूर अशी वनस्पती आहे, म्हणजे काय म्हणतो औषधी वनस्पती आहे जी आपल्याला वापरता येते विविध औषधांसाठी. तर इथल्या धनगरवाड्यातल्या लोकांना किंवा इथे जे लोक राहतात त्यांना ह्या औषधीबद्दल खूप चांगलं माहिती आहे. इथली फुलं बघा, जरी ती काय काय वेळेला ना इथे विषारी अशी पण फुलं आहेत, पण अतिशय सुंदर दिसतात ही फुलं. आणि अजून एक, आम्ही मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना, थंडीचे दिवस होते तेव्हा, अगदी डिसेंबरमध्ये आलो होतो त्यावेळेला, तर इथे ना पोपटी बनवतात. तर पोपटीसाठी लागणारा भांबुर्डीचा जो पाला असतो ना तो इथे भरपूर मिळतो आणि म्हणजे अगदी ताजा कोवळा भांबुर्डीचा पाला आपल्याला इथे पाहायला मिळतो. कारण बाकी कुठे गावात आम्हाला भांबुर्डीचा पाला दिसला नव्हता, पण इथे चढताना आम्हाला पोपटीसाठी लागणारा भांबुर्डीचा पाला अगदी सहज मिळून गेला होता त्यावेळेला. चला तर आपण हळूहळू चढायला सुरुवात करूया. इथून आम्ही चढतोच आहोत, जर थांबत थोडंसं. एकच नियम ह्याचा की इथे पाणी नाही प्यायचं, आपण सतत चढत राहायचं वरती असं. जेवढं आपण थांबू ना तेवढं थोडा आरामही मिळतो, पण जास्त वेळ थांबायचं नाही, कारण पुन्हा मग चालताना पुन्हा दम लागणार. त्यामुळे तुम्ही बघू शकता हे निसर्गरम्य ठिकाण आहे आमचं आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तुम्ही बघू शकता. आपण तो धनगरवाड्यातली घरं आहेत, ही झूम करून दाखवलं आहे आपण. मग अशी इथेच उतरलो होतो आणि इथून आपण आता चालत चालत हळूहळू वर येतो. हे बघू शकता तुम्ही, छान छान फुलं होती इथे अशी उमललेली, अगदी छान वाटत होतं. मंदिर खूप लांब आहे इथून, पण त्याच्या लाऊडस्पीकरवर जी छान भक्तिमय गीतं सुरू होती ना, त्याने वातावरणात भक्तिरस होता आणि चालायलाही एक छान उत्साह होता की चला आपण लवकर पोचायचं आहे जाऊन. ऊन काही फारसं नव्हतं, आम्ही 11:30 पावणे 12ला होतो या ठिकाणी, पण ओके आपण चढू शकत होतो, अगदीच ऊन लागत नव्हतं असं. असे आम्ही ह्या रस्त्यांमधून चढत चढत मंदिरापर्यंत पोचणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप छोट्या छोट्या वाटा आहेत आणि भरपूर ठिकाणी काय केलं आहे इथे, जे गवत सुकलेलं होतं ना ते जाळून पण ठेवलेलं आहे, जाळलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चालायला रस्ता होईल. यावेळी अजून एक जाणवलं ते म्हणजे खूप ठिकाणी ना जिथे आता इथे हा जो रस्ता आहे ना ह्याच्या खाली खोल दरी आहे, म्हणजे तिथे जंगल आहे पूर्ण. तर अशा ठिकाणी ना त्यांनी मातीमध्ये पायवाट करून ठेवली होती
कोणी गेली होती माहीत नाही, पण खूप सुखकर झालं. म्हणजे खूप सोपं गेलं आम्हाला हे वरती चढायला. कारण हे बघा, आता ह्या कड्याच्या त्या पलीकडे काहीच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कड्याच्या आधारानेच तुम्हाला इथे असं वर चढावं लागतं. आणि त्याच्या पार त्या साईडला खोल दरी आहे. असे आम्ही चढत चढत इथून वर पोहोचलो. आणि मग तुम्हाला दिसत असेल केवढी छोटी पायवाट आहे ही. आता तरी हे थोडं तरी त्यांनी मोठं असं केलेलं आहे, थोडी मोठी पायवाट आहे, पण एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो आणि त्याच्या बाजूने एकच येऊ शकतो. एवढी पूर्वी छोटी पायवाट होती. आणि ह्या पायवाटेच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला खोल दरी आहे, जिथे झाडं आहे, घनदाट असं जंगल आहे. हे बघा, आपण इथे असं इथून वर चढून जाऊ शकतो. याच रस्त्यातून आपल्याला वाट काढत जायचं आहे. हा ना पूर्वी लाकडी पूल होता ह्या दोघांना कनेक्ट करणारा. आता हा बऱ्यापैकी असं त्याला ॲल्युमिनियमचे असे हे लावले आहेत, रॉड्स लावले आहेत आणि एक चांगला रस्ता बनवला आहे. पूर्वी लाकडाचं होतं असं कनेक्ट करणारा पूल, आणि ज्याच्यावरून सगळेजण जायचेत. असं आपले विकास भाऊ बसलेत तिथे शेजारी. हे बघा, हे असे रस्ते वर चढून आपल्याला डोंगर दऱ्यात जायचं आहे. थोड्याच अंतरावर आपल्याला आता हा एक डोंगर क्रॉस केला की मग समोरच आपलं जो मल्लिकार्जुन मंदिर आहे. असेच आपण हळूहळू चालत पुढे जाणार आहोत. आम्ही सर्वजण हळूहळू चाललो आहोत. कोणी पुढे आहे, 2-2.5 ज्यांना शक्य आहे ते पुढे जात आहेत. आणि तुम्हाला पायवाट दिसत असेल केवढी लहान आहे ती. आणि बाजूला मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हे गवत जळालेलं आहे. बहुतेक वेळेला इथे वणवा लागतो, पण बहुतांश वेळेला काय होतं, रस्ता बनवण्यासाठी तिथे जाळलंही जातं हे गवत. बघू शकता इथून खाली खोल दरी आहे आणि पूर्ण जंगल आहे या साईडला. जसं राईट साईडला आहे, उजव्या साईडला आहे, तसंच लेफ्ट साईडला पण आहे. आणि इथे एक 2-3 गावातून ह्या मंदिरात यायला वेगवेगळ्या तिन्ही साईडने तुम्ही वर येऊ शकता. जसं मी माझ्या उचाट गावातून वर आले आहे, तसं 2-3 गावातून इथे वर मंदिरात यायला रस्ता आहे. अशीच पायवाट आहे आणि याच वाटेतून सगळेजण वर येत असतात. पुढे आपल्याला ना एक आजोबा भेटतील, त्यांचं वय 80 असावं कदाचित. तेही असेच याच रस्त्याने वर चढतात. एवढी इथली माणसं काटक आहेत आणि व्यवस्थित वर चढू शकतात. बघू शकता तुम्ही हे जंगल जे ह्या कांदाट खोऱ्यामध्ये आहे. आणि ह्या जंगलात बहुतांश अशा औषधी वनस्पती आहेत किंवा आणि प्राणी पण आहेत. मोरही इथे पाहायला मिळतात पहाटे. त्यांचा आवाज येत असतो आणि काही वेळेला ते आपल्याला अगदी समोर पण दिसतात. ह्या अशा छोट्याशा पायवाटेतून आम्ही आमचं मंदिरपर्यंतचा प्रवास करणार आहोत. हे सर्व करण्याचा एकच उद्देश आहे माझ्या गावात किंवा दुसऱ्या गावातून ज्यांना कोणाला या ठिकाणी यायचं असेल त्यांना हा परिसर कसा आहे हे माहीत असावं म्हणून. हे आहे आमचं मल्लिकार्जुन मंदिर. काही वेळातच आम्ही इथे पोचलेलो आहोत या मंदिरात. महाशिवरात्रीचा उत्सव चालू आहे, गर्दी आहे मंदिरात. तुम्ही बघू शकता हे आमचं पांडवकालीन मंदिर आहे. मंदिरात अभिषेक सुरू होता त्यावेळेला, ज्या वेळेला आम्ही आलो तेव्हा. तर नंदीचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये आलो आणि मग आपल्याला जर अभिषेक करायचा असेल तर आपण इथे अभिषेक करू शकतो. अतिशय सुंदर असं हे प्राचीन मंदिर आहे इथे, हे बघू शकता. सुरेख आकर्षक अशा या मूर्त्या आहेत. नंदीलाही खूप छान सजवलं आहे आज. हे पहा, इथे कोणीतरी अशा गुलाबाच्या पाकळ्या आणल्या होत्या आणि त्याने सुंदर अशी आरास केली त्यांनी इथे. शेजारी जिथे अभिषेक सुरू आहे.
छान प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. आपण जेवढं वर चढून आलो आहोत तो काहीही थकवा इथे आल्यावर राहत नाही. मी मघाशी म्हटलं ते हेच आजोबा आहेत, त्यांनी आम्हाला छान माहिती दिली. इथे अगस्ती मुनींची समाधी आहे आणि लोपामुद्रा जी त्यांची पत्नी आहे. आपण ऐकूया या आजोबांकडून. या ठिकाणी ध्यानधारणा करायची, ध्यानधारणा समजतो ईश्वराचं चिंतन करायचे. जे आपल्यासाठी पावभाजी खात नव्हते ते काय खायचं होते ते त्यांनाच माहिती, आणि त्याने काढून त्या ठिकाणी ध्यान करतात. आणि त्यांचा देह इथे ठेवला. ह्या दोघांच्या समाधी आहे, त्याचं देह ठेवलं आहे. आणि ते अनादी कालाचा विषय आहे. हे लोक आल्यावर विचारतात की मंदिर कधी बांधले. हे मंदिर हिमालयपंथी आहे, अनादी कालाचं आहे. रामाच्या आधी अगस्त्य मुनी म्हणजे पलीकडचं ते दोघांची म्हणजे ना अगस्त्य आणि लोपामुद्रा म्हणजे अनादी कालाचा विषय आहे. म्हणजे ती समाधी आज तागायत आहे. युगानुयुग झाली बघा ते. आणि त्यांच्या आज हा महाशिवरात्रीच्या निमित्त लोकांनी दर्शन घेतात. लोकांना माहिती नसते, बाकी ठिकाणी दर्शन घेतात, पण हे काय आहे ते लोकांना काय माहिती नसतं. काय नो मेन शिल्पकार ज्याने ईश्वराला आणला का भगवान त्र्यंबकेश्वर आहे. त्या गौतम ऋषीने भगवान शंकरला आणला. कुठे? त्र्यंबकेश्वरला. शंकर स्वतःहून आले नाही. इथे हे घातले ना देवाला, पटका इथे साडी आहे. याचा अर्थ की हे पुरुष आणि ती स्त्री. हा म्हणजे ऋषी अगस्त्य मुनींची हा पत्नी आणि हे ऋषी बायको आणि पत्नी भार्या एकच. विषय सब्जेक्ट एकच म्हणून आमच्या इथं मानमानता निघते. 59 मानमानकरी या देवस्थानाचे आहे. त्याच्यापैकी आम्ही ह्या देवस्थानाचे 2 मानकरी आहोत. रघुवीरदेव खोबी बांधत आणि शिरसाट बसले अशा आम्ही 2 मानकरी 59 मानकरी परिवार गेलो. आणि आज ते कार्यरत आहे. असं पूर्वीचं सारखं आता काही लिखाण नाही, शेल्प्या नाही फोटोमध्ये काढणे किंवा काय. पूर्वी लिखाण नव्हतं. काही कोणी केलेलं आहे. मंदिर कधी बांधलंय, देव काही. पण आपण इथे बघा ना वातावरण कसं आहे. संत पण इतिहासामध्ये नोंद असेल ना कधी? पुराणामध्ये. अच्छा, पुराणामध्ये. ओके. इतिहास म्हणजे आता इतिहास वेगळा आणि पुराण वेगळं. हो बरोबर. बरोबर ना तुम्ही शंका विचारली. तर पुराणामध्ये नोट आहे. माझ्या माहितीनुसार आम्ही पुराणाचा पठण करत असताना यांच्या माहित्या मिळतात. हो म्हणूनच मी तुम्हाला या सह्य परिवारची अगस्त्य मुनी आली, तपसाधना केली. त्यांच्या काय मुलाबालांची वाट बघितली त्यानं. हे पुराणामध्ये त्याची. हे आजोबा आपल्याला नेहमीच छान माहिती देत असतात. आणि इथे आहे देवी पार्वती, ज्यांचं इथे दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न लागतं, जसं आपल्याला मगाशी आजोबांनी सांगितलं. आणि हा सोहळा पाहण्यासाठी ना इथे गावातले लोक तर संध्याकाळी येतात, वर चढायला सुरुवात करतात, रात्रभर इथे राहतात आणि सकाळी इथे लग्न लागतं. अशा रीतीने हा कार्यक्रम महाशिवरात्रीचा पार पडतो. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्हाला ही सर्व माहिती देण्याचा. इथे आम्ही कसे आलो ते सांगण्याचा. पण ते गावातून 4 अशा गाड्या केल्या होत्या ज्या आपल्याला मंदिरापर्यंत आणून सोडतील आणि पुन्हा मंदिरापर्यंत नाही धनगरवाड्यापर्यंत आणून सोडतील आणि पुन्हा धनगरवाड्यापर्यंत यायचं आपण आणि मग आपल्याला ते आपल्या घरापर्यंत सोडतील, म्हणजे गावात सोडतील अशी सोय गावात करून ठेवलेली होती. तसेच आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो, गाडीनेच खाली उतरलो. अशा प्रकारे आमची ही आजची महाशिवरात्रीची परिक्रमा पूर्ण झाली. तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वल्कम क्रिश्चनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय श्री ओम मल्लिकार्जुन. हर हर महादेव. धन्यवाद.